हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे, पण त्यामध्ये दोन पार्ट तयार करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग शेअर करणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंग शेअर करणार आहे। तर ह्या व्हिडिओवर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि कुठं काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी त्याचं उत्तर जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच देईन। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। 40 साईजचा ब्लाउज आहे आणि प्रिन्सेस कट आहे। हेवी साईजमध्ये आपण कशा पद्धतीने ब्लाउज संपूर्ण कटिंग करायचा आहे, शोल्डर कशा पद्धतीने टाकायचा आहे, डीप नेक आहे, तर मग आपण संपूर्ण कटिंग व्यवस्थित बघा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। इथं बघू शकता मी सिंगल कार्डशीट पेपर घेतलेला आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट काढून घेणार आहे। यामध्ये ब्लाउजची उंची जी आहे ती 14.5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घेणार आहे। मी तुम्हाला सांगते, तुमची जी काय उंची असेल ती तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे। जसं की आता मला 1 इंच मी ॲड करून घेतला बघा, तर 15.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण ही उंची टाकून घेतली, त्याच्यानंतर एक लाईन ओढून द्यायची आपण। आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। तर शोल्डर कसं टाकायचं, तर मी इथं शोल्डर जे आहे ना ते 5.5 इंच ठेवणार आहे। हे बघा डीप नेक गळा आहे, तर आपल्याला इथं शोल्डर सुद्धा छोटंसंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर पट्टी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। आता याच्यानंतर मुंडा उंची जी आहे ती मी इथं 5.5 इंच टाकतीये बघा, या पद्धतीने 5.5 इंचावर टाकून घ्यायची आहे। मी संपूर्ण 40 साईजसाठी हे माप सांगते, तर तुम्ही शेवटपर्यंत आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच कटिंग करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता ही मुंडा उंचीवर आपण लाईन आखून घेतली। संपूर्ण ब्लाउज मी तुम्हाला स्टिच सुद्धा करून दाखवणार आहे, त्यामध्ये दोन पार्ट तयार होतील आपले, एक कटिंगचा आणि त्याच्यानंतर एक स्टिचिंगचा, कारण की एका व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ जो आहे तो बनून जातो बघा। इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग येतो 10 इंच, त्याच्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच, तुम्ही इथं 2 इंच पण घेऊ शकता शिलाई मार्जिन। तर इथं संपूर्ण घडी जी आहे ती 11.5 इंच आलेली आहे, तर आपण 11.5 इंचावरती इथं खालच्या साईडला पण मार्क करून घेऊ। इथं तुम्ही कमरेचा पण चौथा भाग टाकून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं 1 इंच टक्स मार्जिन आणि त्याच्या पुढं आपलं स्टिचिंग मार्किंग एवढं तुम्ही इथं घेऊ शकता। आता या पद्धतीने इथं हे पॉइंट इथं जोडून घेऊ आपण। आता इथून मुंडा उंचीचा जो मधला पॉइंट आहे सेंटर, तो इथं काढून घेऊ आपण आणि इथून आता हा शेप देऊन घेऊ आपण। या पद्धतीने आपण बॅक साईडचा मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथून गळा रुंदी आपण चेक करायची। सर्वात पहिलं शोल्डर पट्टी किती ठेवायची ते चेक करायची। आता मला इथं शोल्डर पट्टी जी आहे ती मला इथं ठेवायची आहे जशी 2.25 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करून घेऊ। 2.5 इंचावरती शोल्डर पट्टी तयार झाली, तर गळा रुंदी किती ओपन राहिली, तर इथं गळा रुंदी सुद्धा आपली 2.5 इंचाची ओपन राहिली। जेवढी ओपन राहील तेवढीच आपल्याला इथं ठेवून घ्यायची आहे। बाकी हे आपलं शोल्डरचं माप आहे। या पद्धतीने एकदम बरोबर आपलं माप जे आहे ते बसणार आहे। तर कस्टमरचा ब्लाउजचा जो बॅक साईड आहे तो 3 इंचाचा पट्टी आहे, आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि वरच्या साईडला किती 2.5 इंच आहे, तर खालच्या साईडला पण आपण 2.5 इंचाची गळा रुंदी ओपन ठेवून इथं बॉक्स काढून घेऊया। बघा या पद्धतीने घेतल्यानंतर आता मटका गळा आहे ह्या ब्लाउजचा, तर आपण डायरेक्टली नंतरून ब्लाउजवरतीच तो गळा घेणार आहोत। तर इथं सर्वात पहिला हा बॅक साईड जो आहे तो आपण इथं कट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करू। यामध्ये तुमचा बॅक साईडचा गळा वेगळा येईल आणि त्याचबरोबर तुमची शोल्डर पट्टी जी काय तुम्हाला घ्यायची ती वेगळी येईल। परत उंचीत बदल होईल। तुमचं जे काय माप आहे ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। आता इथं आपलं हे बॅक साईड पार्ट रेडी झालं। आता त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट काढून घेऊ। तर त्याच्यासाठी मी हा पार्ट जो आहे तो इथं काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर हा पार्ट बॅक साईड ठेवायच्या आधी आपल्याला साईडने 0.5 इंच सोडून द्यायचं आहे।
जवळजवळ तुम्ही अर्धा इंच घेतलं तरीही चालेल, पण अर्धा इंच न घेता अर्धा इंचालाही थोडंसं कमी, इतकं म्हणजे आपण जेवढं हुकलूक पट्टी वापरतो त्यानुसार इथं संपूर्ण माप आपल्याला साईडने, हे बघा या पद्धतीने पॉईंट काढून घेतला आणि बाकी सगळं मग पार्ट जो आहे तो आपण तिकडे सरकून ठेवायचा आहे आपल्याला, आणि इकडचा पार्ट जो आहे तो सोडून द्यायचा आहे आपल्याला. एवढी जागा जी आहे ना ती सोडून द्यायची. आणि त्याच्यानंतर हा मोंड्याचा शेप वगैरे इकडं राऊंडमध्ये काढून घेऊ आपण. मोंड्याचा शेप जो आहे तो आपला दुसरा येणार आहे फ्रंट पार्टचा, पण आता हा आपण व्यवस्थित लक्षात बसावा त्यासाठी. त्याशिवाय गळा रुंदी खूप महत्त्वाची, जी पण गळा रुंदी आपली आहे ती आपल्याला तिथं काढून घ्यायची आहे. जेवढी पण आहे तिथं त्याच मापानुसार काढायची. हा पार्ट पुढे सरकवल्यानंतर आता हा पार्ट आपला काढून घेऊ साईडला, आणि जो मुंडा आहे आपला तो आपण व्यवस्थित करून घेऊ. जी मुंडा उंची आहे ती, आता ही आपली बॅक साईडची होती. आता फ्रंट पार्टची आपण व्यवस्थित खोल आकारामध्ये काढून घेऊ. हे बघा या पद्धतीने करून घ्यायचंय आपल्याला. ही आपली नाहीये तर मी तुम्हाला फक्त व्यवस्थित आपली यावा ह्यासाठी. या पद्धतीने इथं आपला हा फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप वगैरे पण आपला इथं झालेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, हा जो आपण पुढचा गळ्याचा माप टाकलेला आहे ते आपल्याला पुढं मोजून घ्यायचं. आता पुढचा गळा किती आहे तो तुम्ही आवडीनुसार घ्यायचा आहे. जसं आता मी इथं पुढचा गळा जो आहे तो 7.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. गळा रुंदी इथली चेक करा किती आहे, तर इथं 3.25 इंच भरलं बघा आपण, कारण की पाव इंच जे आहे इकडं घेतलेला आहे एक्स्ट्रा सोडून. बरोबर, तुम्ही इथं लाईन वगैरे पण काढून घेऊ शकता जशी मी आता तुम्हाला दाखवते. कारण हा भाग जो आहे हा आपला एक्स्ट्रा इकडं घ्यायचा आहे, कारण की इकडं आपली हुक लूक पट्टी येणार आहे म्हणून. तसं तर आपण ब्लाऊजवरती ठेवताना पण तो पार्ट वाढवू शकतो, पण मी अगोदरच घेतलेला आहे, काही अडचण येत नाही याने. आता त्याच्यानंतर इथून आपण गळा रुंदी किती आली आपली 3.25 इंच, तर आपण इकडून मोजली 3.25 इंच आणि इथून मोजली तर ती 2.25 इंचाची आहे. तर तुम्हाला जसं पण आपल्याला जमन तसं आपण घेऊ, माप एकच येणार आहे. त्याच्यानंतर इथं सरळ लाईन ओढून घेऊ आपण आणि बॉक्स काढून घेऊ. हेवी साईज आहे तर आपल्याला जास्त पुढं गळा खाली घ्यायचा नाहीये, तुम्ही 7-7.5 इंचापर्यंत हा गळा घेऊ शकता. त्याच्यावरती 6, 6.5 असा गळा तुम्ही हा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि तुम्हाला गोल घ्यायचा तर गोल घ्या, पान घ्यायचा तर पान घ्या, जसं पण घ्यायचा तसा घ्या. डिझाईन घ्या, कारण आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये डिझाईन गळा हा टाकू शकतो फ्रंट पार्टला. हे बघा आता या पद्धतीने आपण गोल गळा काढून घेतला. याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता इथं आडवा टक्स टाकायचा आहे. तर छातीचा 10वा भाग किती आहे आपला 4 इंच, 40 साईज आहे तर 4 इंचाचा आपला छातीचा 10वा भाग येईल. आणि त्याच्यानंतर आपण इकडून 1 इंच पॉईंट घ्यायचा आहे आणि ह्या साईडने पण 1 इंच पॉईंट घ्यायचा. या पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं. आता इथून आपल्याला टाकायची आहे टक्स लाईन. आपला जो काय कटोरी पॉईंटचा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. जसं मी आता इथं 11 इंचावर पॉईंट घेतलेला आहे, तुम्ही मोजून पण टाकू शकता. इथून 4 इंच परत एकदा मोजून घ्यायचा पॉईंट, आणि हा पॉईंट इथं खालच्या साईडला जोडून घ्यायचा. आता इथून आपण असा छान असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथून मी काय करते 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा, इथून 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा. आता हा पॉईंट घेतल्यानंतर 1-1 इंच इकडनं 1 इंच इकडनं 1 इंच हा पॉईंट मोजून सरळ लाईन इथं ओढून घेऊ आपण. आता इथं हा जसा आपण मंदिरचा कळस काढतो त्या पद्धतीने आपल्याला इथं कळसाचा आकार देऊन घ्यायचा, आणि याच्यावरतून आपण 1 इंच पॉईंट घेऊन वरच्या साईडला हा पॉईंट जोडायचा आहे आपल्याला या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हा शेप द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे. किती अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला इकडं, आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने इथं आपलं संपूर्ण जे काही मार्किंग आहे ते आपलं इथं तयार झालेलं आहे.
आता आपण हे डायरेक्टली ब्लाऊजवरती कसं वाढवायचं माप ते सांगते. आता सर्वात पहिलं हे कटिंग करून घेऊ. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत ब्लाऊजसुद्धा कट करून दाखवणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं स्टिचिंग दाखवणार. बघा या पद्धतीने आपण इथं फ्रंट पार्टचं संपूर्ण मार्किंग कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपण हा वाढवलेला भाग सुद्धा इथं कट करून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपण हे पार्ट कट करून घेतलेले आहेत. आता आपण हे ब्लाऊजवरती कसं वाढवायचं माप ते बघू. त्याच्या पहिला आपण बाही सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. आता हा जो गळा आहे हा आपण असाच ठेवू आणि ब्लाऊजवरती याचं माप जे आहे ना ते टाकून घेऊ. तर सर्वात पहिला आपण बाही कट करून घेऊ. आपला बॅक साईड फ्रंट पार्ट कट झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथं तुमच्यासोबत बाही कटिंग दाखवते. तर बाही जी आहे ती आपली 10 इंचाची आहे. 10 इंचाची बाही आहे. तर मग आपल्याला इथं 11 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे. आता बाही कटिंग करताना इथं खरं तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे ना आता जसं आपल्याला जसा कपडा कमी पडतो तसं आपल्याला इथं पेपर पण कमी पडणार आहे. तर मी इथं काय करते बघा या पद्धतीने ठेवून घेते. हां बघा अशा पद्धतीने हे ठेवून घेते. अर्धा इंचाचं हे पॉइंट आपलं इकडं ठेवून घेतलं मी आतमध्ये घालून. आता इथून आपण बाहीची उंची टाकून घेऊ. 10 इंचाची बाही आहे, सॉरी 11 इंचाची बाही घ्यायची आहे. तर आपण त्याच्यामध्ये 12 इंच घेऊ, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेऊ. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मापाचं ब्लाऊज लागन. तर मी याच्यामध्ये कॅप हाईट कशी टाकायची ते सांगते. तर इथं बघा हा ब्लाऊज आहे मापाचा, बरोबर. ही बाही जी आहे, हे ब्लाऊज जे आहे हे सुद्धा मी स्टिच केलेलं आहे. पण याच्यामध्ये ना आपल्याला बाही जी आहे ती कस्टमरनी वाढवायला लावलेली आहे. याच्यामध्ये बाही जी आहे ती 10 इंचाची आहे. तर याच्यामध्ये बाही त्यांना 11 इंचाची घ्यायची. तर मग त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा 12 इंच घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही जी कॅप हाईट आहे ही जी कॅप हाईट आहे ती आपल्याला काढायची. तर ती कशी काढायची बघा. आपण जे आहे इथं काय घेतलं, बाहीची उंची टाकून घेतली, बरोबर. त्याच्यानंतर हा जो मुंडा घेर आहे हा सुद्धा आपल्याला मोजायचा आहे. हे बघा मुंडा घेर जो आहे तो कसा मोजायचा, जो बाहीचा जॉईंट भाग आहे इथं मोंड्यातला तो, आणि सरळ टेपची लाईन धरायची आहे. इथलं अंतर जवळजवळ 3-1 इंच असं येतं. तर मग ते आपण इथं चेक करायचं आणि या पद्धतीने सरळ टेप आपल्याला इथं धरायचा आहे. तर ह्या ब्लाऊजचा मुंडा घेर जो आहे ना तो 8.25 इंच 8.5 इंच येतोय, बरोबर. तर तो कसा टाकायचा आहे बघा. इकडनं आपण 8.5 इंच, आता ही जी आपण जी 12 इंचाची बाही घेतली इथून आपल्याला 8.5 इंच घ्यायचा आहे पॉइंट, बरोबर. हे बघा 12 इंचापासून आपण जवळजवळ जी कॅप हाईट आहे ती आपण 3 इंचाची घेणार आहे. किती? 3 इंच. 1 2 3. त्याच्यानंतर आपण आता ही बाही जी आहे ती आपल्याला इथं जोडायचा आहे हा पॉइंट. अशा पद्धतीने घेतल्यानंतर याच्या पुढे आपलं शिलाई मार्जिंग येणार आहे. तर शिलाई मार्जिंग आपण जेवढं ब्लाऊजला घेतलं 1.5 इंच तेवढंच घेणार आहे इथं, बरोबर. आता याच्यानंतर आपण इथून शेप देऊन घेऊ बाहीला. पेपर आपला सरकू नये त्याच्यामुळे मी इथं धरून ठेवलाय. बघा या पद्धतीने आपण शेप देऊन घेतला. आता याच्यानंतर आतमध्ये काय करायचंय आपल्याला, अर्धा इंच किंवा पाऊण इंच आतमध्ये गॅप घ्यायचा आहे. हे बघा आणि आतमधला शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने.
अशा पद्धतीने आपली ही बाही तयार आहे। आता दंडघेर, दंडघेर किती आहे तर ह्या ब्लाऊजचा 5.5 इंचाचा दंडघेर आहे। हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ऍड करायचं। हे केल्यानंतर आता जी कॅप हाईट आपली जो मुंडा घेर होता तो किती आला होता आपला, तर त्याच्यावरती आपल्याला ही पॉइंट इकडं जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर हे शिलाई मार्जिन पण इथं ऍड करून द्यायचं। तर या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार आहे। तर ती आपण इथं कट करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण बाही कट करून घेतली। तर तुम्हाला बाही व्यवस्थित लक्षात आली असेल। आता ही जो आतला खोल भाग आहे तो पण आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे। हे बघा, या पद्धतीने आपण कट करून घेऊ। या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार झालेली आहे आणि संपूर्ण पेपर सुद्धा आपला इथं कट झालेला आहे। तर मी हे कसं वाढवायचं ते तुम्हाला सांगते। एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची, अगदी तुम्ही सहजपणे कटिंग करू शकता। बघा, यामध्ये आपल्याला हे जे पार्ट आहे यामध्ये काय चेंज करायचं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर इथं सर्वात पहिला आपण ब्लाउज टाकून घेऊ, जे अस्तर आहे ते व्यवस्थित। तर हा ब्लाउज आहे जो कस्टमरचा आहे। त्याच्यानंतर हे जे अस्तर आहे ते आपण इथं व्यवस्थित या पद्धतीने टाकून घ्यायचे। हे बघा, टाकून घेतल्यानंतर इथं हा आपला बॅक साइड पार्ट आहे। याच्यात काहीच चेंज नाही करायचं, हे आहे असंच ठेवायचं। आता अस्तरसाठी एक वेगळा अस्तर, बाहीसाठी मी एक वेगळा अस्तर घेणार आहे। आता हा जो पार्ट असतो ना, हा खरं तुम्ही या पद्धतीने पण ठेवू शकता, ओपन बाजूनी इकडं। आणि हा पार्ट तुम्ही बघा, बाही वगैरे जर काढायची नसेल एका अस्तरमध्ये तर तुम्ही इथं या पद्धतीने ठेवू शकता आणि हा पार्ट जो आहे तो या पद्धतीने ठेवू शकता। हे बघा, या पद्धतीने, किंवा छोटी साईज असेल तर तुम्ही या पद्धतीने, नाही तर तुम्हाला मीटर मध्ये अस्तर जे आहे ते आणावं लागतं। तर मी इथं काय करते, आता हा पार्ट जो आहे तो इकडनं ठेवते। बघा, आता इकडनं आपण हुकलूक पट्टी लावायला अगोदर जे आहे ना वाढवलेला आहे, त्याच्यामुळे इकडनं काहीच वाढवायचं नाही आहे, असाच ठेवायचा आहे आपल्याला पार्ट। आणि हा पार्ट सुद्धा आपल्याला इथं असाच ठेवायचा आहे। वाढवायचं काय आहे तर ही जी पट्टी, हे जे आहे आपलं, तुम्हाला इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे। ह्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि ही जी आहे इकडनं हे सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय। बघा, या पद्धतीने पार्ट आखून घेतलेला आहे मी। इकडचं सुद्धा कट करणार आहे, खाली खालीवर आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर या पद्धतीने अर्धा इंच याच लेवलला वाढवून घ्यायचंय आपल्याला। जसा आपला आकार आलेला आहे प्रिन्सेस कटचा त्या पद्धतीनेच आपल्याला इथं वाढवून घ्यायचंय। या पद्धतीने एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं
आणि या पद्धतीने इथं आपण हे काढून घेऊ. तर या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडनी वाढवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने वाढवायचं आहे. बाकी हा पार्ट जो आहे तो आहे असंच ठेवायचा आहे. बाहीसाठी वेगळं अस्तर वापरणार आहे. आता मी तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट 2 तो जो आहे तो मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.